होते त्याला आपण अरती म्हणतो. आणि त्या अरतीच्या निवृत्ती करता त्याला मग अशी कोणीतरी सामर्थ्यवान एक गोष्ट हवी होती किंवा सामर्थ्यवान असं काहीतरी हवं होतं. आणि मग त्याच्यातून ती स्त्रीची अभिलाषा उत्पन्न झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कारण तो त्याने त्याचं भय सगळं मुक्त केलं होतं, अज्ञान सगळं दूर झालं होतं. पण मग त्याला का गरज वाटली बाबा या सगळ्याची, तर त्याच्या मागे त्यांनी असं सांगितलेलं आहे. आणि मग त्या अरती भावापासून तो निवृत्त झाला. आणि मग त्याच्यामध्ये हा रतिभाव जो काही निर्माण झाला, मग त्याच्यातून त्यांनी त्या स्त्रीशी विवाह केला किंवा त्या पती पत्नीचा संयोग झाला आणि त्यांच्या संलग्नेतून मग मनुष्याची उत्पत्ती झाली. आता ह्याच्यामध्ये आपण विशेष करून उदाहरण घेऊ शकतो ते म्हणजे मनू आणि शतरूपा. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की मनु संज्ञक जे प्रजापती आणि शतरूपा ही पत्नी, खास करून विष्णू पुराणाचा ह्याच्यामध्ये यांनी याचा विशेष उल्लेख केलेला आहे. विष्णू पुराणामध्ये आपल्याला ही कथा आढळून येते की कशी ही सृष्टी, मनुष्य सृष्टी म्हणजे आपल्या सगळ्या मनुष्यांचा जन्म कसा झाला, तसं आपल्या सगळ्या मनुष्यांचे जे पूर्वज आहेत ते मनु आहेत. त्यांना पहिलं प्रजापती म्हणायचे. आणि ब्रह्मदेवाच्या मनाने म्हणजे मानसपुत्र असं म्हणलं जातं म्हणून ते म्हणू. आणि त्यांची जी काही पत्नी, जी कोणी पत्नी होती ती होती शतरूपा. म्हणजे आपल्या संपूर्ण सृष्टीमधला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री म्हणून मनू आणि शतरूपा यांचा उल्लेख आढळून येतो. विष्णू पुराणामध्ये असा उल्लेख आहे की ते विष्णूच्या नाभीतून उगवलेलं जे कमळ होतं त्याच्यातून त्यांचा जन्म झाला किंवा ते आले असाही उल्लेख आढळतो. मी जसं म्हणलं की सृष्टी उत्पत्ती विषयी आपल्याला अनेक गोष्टी आणि अनेक संदर्भ मिळतात. उपनिषदामध्ये इथे उल्लेख आहे. आता इथे त्यांनी विशेष करून असा उल्लेख केलेला नाही उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य ऋषींनी की हे मनु किंवा शतरूपा आहेत. पण जे कोणी भाष्यकार आहेत, मग ते शंकराचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, मध्वाचार्य असतील, त्या सगळ्यांनी इथे जो संदर्भ जोडला आहे तो ह्याच्याशीच जोडलेला आहे. की हा जो मग आता स्त्री आणि पुरुष ह्याचे जे दोन भाग झाले, म्हणजे ह्या सृष्टीतला पहिला पुरुष मग तो मनू आणि जी पहिली स्त्री ती शतरूपा. खास करून भाष्यामध्ये त्यांनी समजण्यासाठी आपल्या सर्वांना त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि मग आता ह्या शतरूपा आणि मनू ह्यांच्या जेव्हा हे पती पत्नी झाले आणि त्यांचा जेव्हा संयोग झाला तेव्हा इतर मनुष्य सृष्टी निर्माण झाली. आता ह्याच्यामध्ये शतरूपा जी होती ती असं मानलं जातं की ती ब्रह्मदेवाने निर्माण केलेली पहिली स्त्री होती. नैमिषारण्यात जाऊन या दोघांनी तपश्चर्या केली होती, मनू आणि शतरूपाने. आणि त्यांनी वर मागितला होता विष्णूकडे की तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा. आणि मग हेच नंतरच्या जन्मामध्ये दशरथ राजा आणि कौसल्या म्हणून त्यांनी जन्म घेतला आणि रामराया त्यांच्या पोटी जन्माला आले. असा कथा ऐकायला आपल्याला मिळते ह्या संदर्भात. म्हणजे मनू आणि शतरूपा यांच्या संदर्भात आपल्याला हे ऐकायला मिळतं की त्यांनीच परत मग जन्म घेतला, तपश्चर्या केली होती की विष्णूनी आमच्या पोटी जन्म घ्यावा. आणि हे मनुष्य असल्यामुळे मग रामराया हे आपले मनुष्य अवतार आहेत. आणि दशरथ राजा आणि कौसल्या हे यांचाच नंतरचा जन्म आहे असं आपण म्हणू शकतो. अशी कथा वाचनात येते संस्कृत साहित्यामध्ये. या कथेचे संदर्भ आहेत. आणि जर रामाची वंशावळी जर आपण पाहिली प्रभू श्रीरामांची, तर ती सुरुवातच म्हणून पासून होते. जर कोणी रामायण वाचलं असेल, वाल्मिकी रामायण, तर त्यांची जी प्रभू श्रीरामचंद्रांची जी आपल्याला फक्त एवढंच माहितीये की किंवा मग दिलीप आणि मग दशरथ आणि मग रघु असे हे फक्त आपण ऐकून आहोत. पण सत्य जर आपण पाहिलं म्हणजे त्याचा जर अभ्यास केला तर असं आढळून येतं की जो वंश सुरू झाला तो मनू महाराज म्हणजे मनू जे होते त्यांच्यापासून रामाची वंशावळ पुढे आलेली आहे. कारण आपल्या सर्वांचे मनुष्यांचे ते सगळ्यात पहिले पूर्वज म्हणजे आपण सगळे जे आहोत ते आपल्या सगळ्यांचे पूर्वज पहिले ते आहेत. तर मग आता मनू आणि शतरूपा ह्यांच्या मिलनातून किंवा हे जेव्हा पती पत्नी झाले त्यांच्या संयोगातून इतर मनुष्यांची काय झाली, उत्पत्ती झाली. पण मग आता ही जी स्त्री होती ती विचार करता झाली की ठीक आहे बाबा म्हणजे आता फक्त मला उत्पन्न म्हणजे ह्यानीच मला उत्पन्न केलंय, हाच उत्पन्न करतोय आणि हाच माझ्याशी समागम करतोय, तर हे काही असं कसं होऊ शकतं. फक्त म्हणजे ह्यानीच सगळं उत्पन्न करायचं किंवा ह्यानी मला स्वतःपासून उत्पन्न केलेलं आहे आणि हा माझ्याशीच समागम कस काय करतो.
तर मग हा विचार करून मग त्या स्त्रीनी काय केलं तर गायीचं रूप धारण केलं. आणि पुढील मंत्रामध्ये आपल्याला मग आता इतर जीवसृष्टी जी आहे त्याचं वर्णन असं ऐकायला मिळतं की सा उ ह इयम ईक्षाम चक्रे आत्मनः एव मा जनयित्वा कथं नु संभवति हन्त तिरोसानि इति सा गौः अभवत् इतरः वृषभः ताम एव समभवत् ततः गावः अजायन्त. म्हणजे काय की मग ती जी स्त्री होती तिने गायीचं रूप धारण केलं म्हणजे ती गाय झाली. तो जो पुरुष होता तो बैल झाला. त्याच्यानंतर मग ते गाय आणि बैल एकत्र आले. मग ती सगळी पशुसृष्टी जी बैल जी काही आहे ती पशुसृष्टी उत्पन्न झाली. मग त्याच्यानंतर ती स्त्री जी ती घोडी झाली. हा पुरुष घोडा झाला. मग ती घोड्यांची सगळी सृष्टी निर्माण झाली. मग हे खुराचे पशु उत्पन्न झाले. म्हणजे हे परत काय झाले की यांनी एक प्रकारे स्त्री आणि पुरुष किंवा आपण असं म्हणू शकतो पुल्लिंग आणि स्त्रीलिंग ह्याचं ह्यांनी धारण केली रूप. जसं स्त्री घोडी झाली आणि पुरुष हे घोडा झाला. मग त्यांच्या मिलनातून मग ही पुढची सगळी जी काही जीवसृष्टी आहे ती झाली. त्याच्यानंतर ती जी स्त्री आहे ती शेळी झाली. हा बोकड झाला. म्हणजे अगदी असं उदाहरण आहे इथे मंत्र आहे की इतरा गर्दभी इतरः गर्दभः अभवत् ताम एव समभवत् ततः एकशफम अजायत इतरा अजा अभवत इतरः वस्तः. इतरा म्हणजे ती स्त्री स्त्रीलिंगी असल्यामुळे इथे इतरा म्हणलेला आहे. आणि इतरः म्हणजे तो पुरुष. मग काय झालं की ते गर्दभ म्हणजे गाढव जे आपण म्हणतो तर एक गर्दभी झाली आणि एक गर्दभ झालं. मग ती सृष्टी निर्माण झाली. म्हणजे हे सगळे पशु कसे उत्पन्न झाले ह्या सृष्टीमध्ये त्यांची उत्पत्ती कशी झाली ह्याचं आता हे वर्णन आहे. त्याच्यानंतर मग ती मेंढी झाली ती स्त्री आणि तो मेंढा झाला. म्हणजे ह्यांनी हे रूप धारण केली. आता हे सगळे आत्मा आहेत असं आपण समजूया की हे तत्व आहे एक प्रकारचं. म्हणजे ते त्यांच्यातही सामावलेलं आहे. असं नाही कारण त्यांनाही मृत्यू आहे. असं नाही की ते अगदी शाश्वतच जिवंत आहेत नाही. म्हणजे ज्यांना ज्यांना मृत्यू आहे ते सगळे जीव आहेत. ते सगळे आपल्या जीवात्मा सृष्टीचा भाग आहेत. आता ज्यांचा समागम झाला म्हणजे मेंढा मेंढी मग ती सृष्टी उत्पन्न झाली. मग त्यापासून काही बकरे मेंढे पशु उत्पन्न झाले. अशाच रीतीने अगदी मुंग्यांसारख्या सुद्धा क्षुद्र प्राण्यांपर्यंत स्त्री आणि पुरुष भेद असलेले सगळे प्राणी त्या आत्म्याने उत्पन्न केले असा इथे विशेष उल्लेख केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की जसं आपण पाहिलं की पुरुषाकार जो स्वरूप आत्मा होता त्याने काय केलं की त्याने आपलेच दोन भाग केले. मग तो एक झाला स्त्री आणि एक झालं पुरुष. पण विभाग जरी केले तरी मूळ तत्व जे आहे ते आत्माच आहे. म्हणून इथे असं सांगितलं की त्या आत्म्यानेच ह्या सगळ्यांमध्ये धारण केलं स्वतःला. म्हणजे जसं आपण म्हणू की हे बैल गाय जेवढे कोणी पशु आहे जी काही जीवसृष्टी आहे या सगळ्यांमध्ये तो आत्मा आहे. असं इथे आपण म्हणू शकतो. त्याचा हा पुरावा आहे की आपण जे म्हणतो ना की पशूंमध्ये सुद्धा ते सामावलेलं आहे. त्याचं कारणच हे आहे की त्याने आपले स्वतःचे दोन भाग केले आणि तो सगळ्यांमध्ये सामावला. त्यानेच हे उत्पन्न केलेलं आहे. आता मग त्याच्यानंतर असा उल्लेख आलेला आहे की अहम वाव सृष्टी अस्मि ही अहम इदम सर्व असृक्षी इति सह अवेत. म्हणजे काय तर आता तो जो पुरुषाकार स्वरूप आत्मा जो होता त्याने असं बघितलं की अरे मीच ही सृष्टी क्रिया केली आहे. कारण हे सगळं जे काही उत्पन्न केलेलं आहे ते मीच उत्पन्न केलेलं आहे. म्हणजे ही समस्त सृष्टी जी काही उत्पन्न झालेली आहे ती त्या परमेश्वराने किंवा त्या परमेश्वराच्या सृष्टीमध्ये आपण आहोत. म्हणून असं जे कोणी जाणतो तो सृष्टीकर्ता होतो. म्हणजे यांना सांगायचं उद्दिष्ट काय आहे की तुम्ही हे जाणा की ही समस्त जी काही सृष्टी आहे ती जीवात्मा सृष्टी त्या आत्म्याने निर्माण केलेली आहे. त्यानेच आपले भाग करून स्त्री आणि पुरुष त्यांनी निर्मिती केली. त्या स्त्री पुरुषांचा पती पत्नी म्हणजे जे काही संस्कार झाला विवाह संस्कार आणि त्याच्यानंतर आता पशूंच्या ठिकाणी तो संस्कार अगदीच नसतो. पण स्त्री आणि पुरुष म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे नक्कीच असतं. म्हणून त्यांनी इथे विशेष करून जेव्हा सांगितलं की गाय ती स्त्री गाय झाली मग तो बैल पुरुष झाला. मग त्याच्यातून ती सृष्टी उत्पन्न झाली. ती मेंढी झाली तो मेंढा झाला.
म्हणजे ही जी काही समस्त पशुसृष्टी उत्पन्न झाली, त्याच्या मागे हे कारण होतं, की त्या आत्म्याने आपले दोन भाग केले आणि समस्त जीवसृष्टी त्याने उत्पन्न केली. कारण त्याने स्वतःचा भाग केल्यामुळे सर्वांमध्ये तो सामावलेला आहे. मग जेव्हा त्याने हे पाहिलं, की अरे ही सगळी सृष्टी मीच उत्पन्न केलेली आहे. माझ्यामुळे ही सृष्टी उत्पन्न झाली. कारण मीच उत्पन्न केलं, मीच हा सृष्टीकर्ता आहे. आणि जो असे जाणतो, तो हे जाणतो, की परमेश्वराच्या ह्या सृष्टीमध्ये मी सुद्धा एक सृष्टीकर्ता आहे. ह्याच्यामधून त्यांनी एक सांगण्याचा प्रयत्न हा केलेला आहे, की आपण सगळेजण म्हणजे आपण सर्वजण आणि हे अगदी पशु, अगदी जीवात्मा जेवढे सगळे आहेत, त्या सगळ्यांमध्ये ते तत्व सामावलेलं आहे. आणि म्हणून कुठे ना कुठे आपण सगळे सृष्टीकर्ता आहोत. म्हणून आपल्याकडे आजही या सगळ्या संस्कारांना महत्त्व आहे. ही जी जनन आपण म्हणतो, की जनन ही जी काही प्रक्रिया आहे, जे काही आपल्याला काही समाजाने ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत. अ, ह्या सगळ्या जे काही आहेत, आपण जे म्हणतो, की वंश चालणे किंवा उत्पत्ती करणे, हे सगळ्या ज्या गोष्टी अगदी हे पशूंमध्ये सुद्धा आहे. असं नाही, की फक्त मनुष्यांमध्ये आहे. तर ह्याचं कारणच हे आहे, की ते सगळं काही आपल्यामध्ये तो आत्मा सामावलेला आहे आणि कुठे ना कुठे आपण त्याचेच भाग असल्यामुळे आपण सुद्धा ह्या सृष्टी करता आहोत किंवा त्या परमेश्वराच्या ह्या सृष्टीमध्ये आपण सुद्धा सृष्टीकर्ता आहोत. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं सांगितलं आहे, की आपण त्या परमात्म्याचाच भाग आहोत आणि म्हणून आपण सुद्धा या सृष्टीचा भाग आहोत. आणि आपण ह्या स्त्री आणि पुरुष जेवढे कोणी स्त्री पुरुष असतील ते सगळे हे सगळे कोणी सृष्टीकर्ता आहेत. कारण त्यांच्या संयोगातूनच पुढील प्रजा उत्पन्न होते. म्हणून त्या काळी सुद्धा अत्यंत महत्व होतं पती-पत्नी संस्कारा, विवाह संस्काराला. खरं तर 16 संस्कार जे सांगितलेले आहेत मनुस्मृतीमध्ये, तर ते आजही आपण असं नाही की आपण फॉलो करत नाही. आजही आपण ते पाळतो. त्याच्यामध्ये आपण मग अगदी बरेच संस्कार आहेत, गर्भसंस्कार असतील किंवा विवाह संस्कार असतील. असं नाहीये की आपण अगदी सोडून दिले. आपण आजही ते फॉलो करतो. पण ही कुठे ना कुठे आपल्याला ह्या वैदिक संस्कृतीमुळे आपल्याला हे सगळं काही आपला जो समाज ज्या प्रकारे घडलेला आहे, त्याच्या मागे हे कारण आहे. कारण हे आपले सगळे जे कोणी पूर्वज होते, जे कोणी हे सगळे ऋषीमुनी होते, ते इतका सखोल विचार करणारे होते, की त्यांनी नेहमी समस्त विश्वाचं कल्याण हेच उद्दिष्ट ठेवलं. समस्त मनुष्य जातीचं कल्याण किंवा त्यांचं जीवन अधिक उत्कृष्ट पद्धतीने ते कसं जगू शकतील. आज आपलं तसं नाहीये. आज आपल्याकडे आपण वेगळ्या अनुषंगाने जगतो. आपलं खास करून आज तर आपल्याकडे स्वार्थ जास्त आहे. की आपलं आपलं बघावं बाबा, दुसऱ्याचं काही हो. आपल्याला काय करायचंय, काय चाललंय, आपण आपल्यापुरती बघावं. तो काही विचार आजच्या आजच्या काळाला अनुसरून, आजच्या जगण्याला अनुसरून अजिबात चुकीचा नाही. पण हे जे ऋषीमुनी होते, त्यांनी मात्र आपल्या कल्याणासाठी हे विचार इथे त्यांनी स्पष्ट केले, जेणेकरून आपल्याला आपलं जे काही व्यावहारिक जीवन आहे, ते जगत असताना सुद्धा आपल्याला ह्याची मदत होईल, ही जाणीव होईल. म्हणजे आपण ह्या समस्त सृष्टीचा एक भाग आहोत. अ, आणि आपल्यावर सुद्धा एक कार्य आहे. स्त्री आणि पुरुष म्हणून एक कार्य आहे आणि आपल्या त्या कार्यामुळे जे काही आहे ते आपल्याला नेमून दिलं, त्याच्यामुळे आपण सुद्धा या परमेश्वराच्या निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये एक प्रकारे सृष्टीकर्ता आहोत आणि ही जाणीव होणं, हे ज्ञान होणं, हेच इथे त्यांनी अत्यंत महत्वाचं मानलं आहे. म्हणजे ज्याला हे यांनी असं म्हटलंय, की एकंदर सृष्टीविषयी जर विचार केला तर जो काही आत्म्याचा शुद्ध अहम प्रत्यय म्हणजे इच्छा, ज्ञान, क्रिया, शक्ती ह्या सगळे काही सृष्टीच्या उत्पत्तीची आणि उत्क्रांतीची यांनी इथे मुख्य कारण मानली आहेत. आणि मग सृष्टीचं जे कर्तृत्व आहे ते जडाकडून मग त्यांनी चेतनाकडे दिलेलं आहे. जसं मी कालच्या विवेचनामध्ये सांगितलं, की सांख्यदर्शन आणि जसं प्रकृती आणि पुरुष असे दोन भाग करून सांगितलेलं आहे, की प्रकृती म्हणजे जी काही जड आहे आणि पुरुष मात्र त्यांनी चेतन सांगितलेला आहे. म्हणजे एक आहे तो भोगता आणि एक आहे ते भोग्य.
तर हे जे प्रकृती आणि पुरुषाचं ज्याला आम्ही पंगबंधू न्याय म्हणतो, म्हणजे आंधळा आणि एक बहिरा असं जे काही न्याय आहे, त्या न्यायाला अनुसरून जसं प्रकृती आणि पुरुष संलग्न आहेत, तसंच यांनी उपनिषदकारांनी विशेष करून याज्ञवल्क्य ऋषींनी इथे आपल्याला हा उपदेश केलेला आहे. हे सांगितलेलं आहे की समस्त मग नंतरची पशुसृष्टी आणि जीवात्मा मनुष्य सृष्टी कशी निर्माण झाली. शतरूपा आणि मणूचा जो उल्लेख आहे तो याज्ञवल्क्यांनी इथे नावानिशी केलेला नाही. अजिबात केलेला नाही. त्यांनी फक्त स्त्री आणि पुरुष एवढाच उल्लेख केलेला आहे. पण सृष्टीचा पहिला पुरुष आणि सृष्टीची पहिली स्त्री हे कोण होते हे नंतर आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये अभ्यासाला मिळतं. आणि मग म्हणूनच रामानुजाचार्य असतील किंवा शंकराचार्य असतील किंवा मध्वाचार्य असतील यांनी आपल्या भाष्यामध्ये मग ते सर्वसामान्यांना समजण्यासाठी सोपं जावं. कारण मनात अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात की बाबा मग तो पुरुषाकारच आत्मा होता, मग कस काय स्त्री आले, मग कस काय पुरुष आले, मग बाबा कस काय हे झालं, मग ते कस काय असं होऊ शकतं, मग दोनच भाग झाले आणि मग दोन भाग संलग्न झाले, मग नेमकं काय. तर ह्याचं कोणत्याही सर्वसामान्यांना समजायला अवघड जाऊ नये म्हणून नंतरच्या आचार्यांनी इथे विशेष करून सांगितलं की जी पहिली स्त्री आणि पहिला पुरुष ज्याला आपण मनू आणि शतरूपा म्हणतो, त्यांच्या ह्याने मग त्यांनी उल्लेख करून सांगितलं की समस्त मानव जाती आणि जी पशुसृष्टी आहे ती कशी उत्पन्न झाली. तसं पाहायला गेलं तर मनू आणि शतरूपा जे होते त्यांना दोन पुत्र होते आणि तीन कन्या होत्या. मला वाटतं दोन जे मुलं होते त्यांचं नाव होतं प्रियव्रत आणि उत्तानपाद. आणि ज्या मुली होत्या त्यांचं नाव होतं आकृती, प्रकृती, देवहूती आणि प्रसूती. तर प्रसूती जी आहे ती प्रजापती दक्ष जे होते म्हणजे सती माता सतीची जी आई होती आणि वडील होते म्हणजे माता सती आणि शंकर. तर सतीचे जे वडील होते ते प्रजापती दक्ष होते पिता आणि जी माता होती ती प्रसूती होती. आणि मग ते सप्तर्षी त्यांच्या सात कन्या मग त्यांच्याशी त्या सप्तर्षींचा विवाह झालेला ते बऱ्याच शिवपुराणात कथा आहेत. तर प्रजापती दक्ष आणि मग प्रसूती ह्यांचं मात्र आपल्याला अनेक वर्णन आढळतं खास करून शिवपुराणामध्ये. जे काही शंकराचं कोणत्याही आपण जर तुम्ही सिरियल वगैरे पाहिले असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रजापती दक्ष आणि प्रसूती यांचा उल्लेख ऐकला असेल. तर ही जी मनुष्य सृष्टी जीवसृष्टी उत्पन्न झाली ती आत्म्यानेच केली. त्याने आपल्या आत्म्याचे जे काही आपल्या स्वरूपाचे जे भाग होते ते विभाग केले आणि ते अशा पद्धतीने या सृष्टीमध्ये आजही आहेत, वावरत आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे की म्हणजे ह्या संपत्तीची तर सगळ्या पदार्थांची उत्पत्ती जो करू शकतो तो आपण सगळे आज करतोच आहोत, करतो आहोत. नवीन नवीन ही जी टेक्नॉलॉजी सगळी आपली काही येत आहे, विविध साधनं आज आपल्या समोर आहेत. म्हणजे आपण सगळे काही काय करत आहोत, अजून जीवन कसं मनुष्याला अजून चांगलं पद्धतीने आपल्या व्याख्येनुसार की चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल त्याच्यामध्ये कुठे ना कुठे सगळेच मनुष्य हातभार लावत आहेत. आणि म्हणून ते सगळेच त्या सृष्टीकर्त्यामध्ये किंवा या सृष्टीच्या ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे कर्तृत्व घेऊन चाललेले आहेत. त्याच्यामुळे आपणही असं म्हणू शकतो की आपण कुठेतरी छोट्याशा स्वरूपाने का होईना या सृष्टीच्या ह्याच्यामध्ये आपण एक कर्तृत्व आपल्यामध्ये आहे आणि ते त्यानेच आपल्याला दिलेलं आहे, त्यानेच प्रदान केलेलं आहे. कारण आपल्या सगळ्यांचं उद्दिष्टच ते आहे की काहीतरी कर्तृत्वाने आपल्याला ह्या सृष्टीला काय करायचं आहे की अजून त्याची उत्क्रांती करायची आहे, त्याची अजून आपल्याला त्याची संवर्धन करायचं आहे आणि त्याचा इथे यांनी विशेष उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून ह्या 2-3 मंत्र जे आपण आता 5 मंत्र आपले झाले त्याच्यामध्ये त्यांनी ह्याची फलश्रुती हीच सांगितलेली आहे. आता इथे जर आपण पद्धत पाहिली उपनिषदांची तर काही मंत्र आहेत आणि त्याच्यानंतर लगेच त्याची फलश्रुती सांगितलेली आहे. त्याचा अर्थ असा आहे की तो विषय आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि तो विषय जाणून घेतल्यानंतर आपल्याला त्यातून काय बोध होतो हे आपल्याला जाणून घेणं, तो बोध होणं ह्यालाच त्यांनी इथे फलश्रुती म्हणलेली आहे. म्हणजे आता हे जे मंत्र मी आता वाचले यातून आपल्याला असा बोध झाला की तो जो कोणी जीवात्मा परमात्मा आहे किंवा तो जो पुरुष स्वरूपाकार आहे त्यानेच स्त्री पुरुषाचे स्वतःचे विभाग केले, मग ते पती पत्नी झाले, मग ते जे काही अर्धनारी नटेश्वर किंवा अर्धांगिनी आपण म्हणतो ते समस्त पुरुषाचं विश्व त्या स्त्रीनी व्यापलं, मग त्यांच्या संयोगातून प्रजा उत्पन्न झाली. मग त्या स्त्रीला असं वाटलं की नाही असं कसं, मग मग इतर पशुसृष्टी जी आहे ती निर्माण झाली
आणि नंतर त्यांनी इतकं महत्वाचं सांगितलं की कुठे ना कुठे आपण सगळेच त्याचे भाग आहेत, कारण आपल्यामध्ये ते सामावलेलं आहे. त्याने आपलेच भाग करून आपल्या शरीराच्या रूपामध्ये, या स्वरूपामध्ये तो या सृष्टीमध्ये वावरत असल्यामुळे, जसा त्याच्या या सृष्टीमध्ये आपण सगळेच कुठे ना कुठे काय आहोत, सृष्टीकर्ता आहोत. कुठे ना कुठे आपलंही ते कर्तृत्व आहे, आणि हा बोध हीच या सगळ्याची फलश्रुती आहे. आता त्याच्यानंतरच्या मंत्रांमध्ये जे देवता आहेत त्याचं वर्णन आहे, किंवा जे सोम आहेत, किंवा अग्नी उत्पन्न कसा झाला, किंवा मग आता हे जे यज्ञ संस्कार किंवा वैदिक विधी जे सुरुवात झाली, मग यज्ञामध्ये जी देवतांना आहुती दिली जात असे, मग त्याचं यजन संस्कार, मग त्या देवतांचं महत्व किंवा त्याची निर्मिती कशी झाली. आता ही जी आपण पाहत आहोत, हे सगळं वर्णन सृष्टीच्या उत्पत्तीचंच आहे. फक्त याच्यामध्ये फरक एवढा आहे की हे जे उत्पत्तीचं वर्णन आहे ते आत्म्यापासून, म्हणजे अगदी त्यांनी स्पष्टपणे उल्लेख सुरुवातीच्याच मंत्रामध्ये केला होता की पूर्वी काही नव्हतं आणि एक पुरुष स्वरूपाकार आत्मा होता. म्हणजे इथे यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. सृष्टीमध्ये आधीची आपण जी वर्णनं पाहिली त्याच्यामध्ये आपण जसं पाहिलं की आधी अश्व, मग अश्वमेध यज्ञ, मग त्या अश्वमेध यज्ञामध्ये त्या अश्वाचं स्वरूप, मग त्याची आपल्या शारीरिक इंद्रियाची मग ती सगळी कल्पना, त्याच्यानंतर मग आपण जे असुर आणि देवांचा कलह पाहिला, ती एक वेगळी सृष्टी पाहिली, ती आपली सगळी सुस्थूल आणि सूक्ष्म स्तरावरची सगळी आपण ती सृष्टी पाहिली. आणि मग त्याच्यामधला जो मुख्य प्राण होता तो आपलं ते तत्व. पण आता ही जी सृष्टी आहे ही आपली समस्त, आपण जे रोजच्या जीवन जगतो, आसपास जे आपण सगळं पाहतो वावरतोय, त्या सृष्टीचं हे वर्णन आहे. म्हणून इथे त्यांनी इथे विशेष करून हा अध्यायातला भाग महत्वाचा सांगितलेला आहे. आता पुढील मंत्रामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की मग काय झालं, अथ इति अभ्यमंथत सहमुखात योने हेच हस्ताभ्याम च अग्निम असृजत. मग आता पशूंची उत्पत्ती झाली, मनुष्य स्त्रीच्या ह्याच्यातून बाकीच्या सगळ्या प्रजांची उत्पत्ती झाली, आणि ती जे जीवात्मा मनुष्य आणि पशुसृष्टी नंतर मग आता त्याने मंथन करायला सुरुवात केली. त्या पुरुषाकार स्वरूप आत्म्याने त्याने मंथन केलं, आणि मग मुखरूपी उत्पत्ती स्थानापासून आणि हस्तरूपी उत्पत्ती स्थानापासून त्याने काय केलं, अग्नीची उत्पत्ती केली. म्हणून हा जो योनी आहे तो अंतर्भागात लोमरहित असतो, आणि त्याचप्रमाणे दोन्ही मुख आणि हात हे अंतर्भागात लोमरहित असतात. आता ह्याचा थोडासा संदर्भ वेगळा आहे, तो आपला यज्ञीय संस्था, म्हणजे जे काही यजन केलं जायचं यज्ञाच्या संदर्भातलं, त्याच्याशी अनुसरून हा आपल्याला संदर्भ आहे. आणि मग इथलचं सगळं पुढचं जे वर्णन आहे ते ह्याच्याशी संबंधित आहे. की मग काय झालं, मग त्या देवतेचे यजन कर, यजन कर असं जेव्हा म्हणण्यात आलं, मग त्या देवांचं यजन करण्यास सुरुवात झाली. आणि मग देवाचं यजन करण्याची जी काही सुरुवात झाली ती ही या परमेश्वराची सृष्टी होय. म्हणजे जे काही यज्ञामध्ये आहुती दिली जायची, यज्ञ संस्थेमध्ये ज्या देवतांना ती आहुती दिली जायची, त्या यजनाचे हे सगळे देव, ही सगळं समस्त यजनसृष्टी किंवा देवसृष्टी ही त्या परमेश्वराने, त्या परमतत्वाने, त्या आत्म्याने, त्या ब्रह्मतत्वानेच उत्पन्न केलेली आहे. म्हणून हे समस्त देव त्याचाच भाग आहेत असं त्यांनी इथे सांगितले आहे. म्हणजे परमेश्वर स्वरूपच हे सगळे देवरूप आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रत्येक, जसं वरुण देवता आहेत, अग्निदेवता आहेत, समुद्र देवता सुद्धा आहेत, जलदेवता सुद्धा आहेत. म्हणजे अगदी देवतांचा अभ्यास करायला गेलं तर आपण जे 33 कोटी देव म्हणतो, त्याचं मूळ असं आहे की 33 प्रकारचे देव आहेत, आणि मग त्यांचे प्रकार आहेत. पण वर्णन अनेक आहेत. म्हणजे अगदी जसं आपण वर्णन ऐकतो की रामाने समुद्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी मग तपश्चर्या केली होती, आणि मग समुद्र देवता प्रकटही झाल्या होत्या. म्हणजे ही कल्पना आज आपल्याला काल्पनिक वाटू शकते कोणाला, की अरे बापरे, मग असं कसं काय, मग हे तर नुसतं पाणीच आहे, मग याच्यामध्ये कसं काय देवता प्रकट होऊन वर येऊ शकते, हे तर सगळं पाणीच आहे. तर असं नाही. तर ह्यांचं सांगण्याचा इथे उद्दिष्ट हेच आहे की हे समस्त जी काही सृष्टी, मग ती परमेश्वर स्वरूप सृष्टी जी आहे
ती त्यानेच निर्माण केली. आणि मग खास करून देवतांचे यजन जे काही आपण आहुती देतो, आपण नैवेद्य अर्पण करतो, आपण पूजा करतो, ते सगळं काही त्या तत्वाचेच ते अंश आहेत. ते सगळी सृष्टीच ही परमेश्वरमय आहे. मग त्याने जे काही द्रवरूप उत्पन्न केलं, ते सगळं काही त्याच्या वीर्यापासून त्याने उत्पन्न केलं आणि तोच हा सोम आहे. सोमाला फार महत्व आहे वेदांमध्ये, अत्यंत म्हणजे अगदी देवता म्हणून त्याचा उल्लेख आहे. त्याचे सोमसूक्त आहेत. ती अत्यंत औषधी अशी वनस्पती सुद्धा मानलेली आहे. पण ह्याचा अर्थ अनेक वेगवेगळ्या अर्थी आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. पण आता इथे जो उल्लेख केलेला आहे तो अन्न आणि अन्नात या अर्थी केलेला आहे, ज्याचं विवेचन आता आपण पुढील भागामध्ये पाहूया. वेळेअभावी आपण आजचं विवेचन इथेच थांबवूया. आजच्या विवेचनामध्ये जो विषय आपण पाहिला की आज आपली मनुष्य सृष्टी म्हणजे आपण सगळे कसे आपल्या सगळ्यांची उत्पत्ती झाली आणि आपल्या समस्त या सृष्टीतल्या पशूंची उत्पत्ती कशी झाली. आणि कुठे ना कुठे आपल्या आजच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनाला जरी अनुसरून आपण असं म्हणलं की आज नवीन नवीन शोध लागत आहेत. आज मनुष्य खूप पुढचा विचार करतो आणि त्या पुढच्या विचारा म्हणजे पुढचं जीवन मनुष्याचं अजून चांगलं कसं होऊ शकतं. जसं आता आज AI टेक्नॉलॉजी आलेली आहे. अनेक विविध साधनं अशी आली आहेत. अगदी रोबोटिक्स असेल, मशिनरीज असतील की ज्याने जी कष्ट मनुष्याला आधी करावी लागायची त्याचा 50%, मी तर म्हणेल अगदी 80% काम बऱ्यापैकी बऱ्याच लोकांचं कमी झालेलं आहे. अगदी 70-75%. तर ही सुद्धा एक प्रकारची आजच्या काळाला अनुसरून ही जी आजची सृष्टी आहे त्याच्यामध्ये ही उत्क्रांती आहे. आणि हे सगळे करणारे हे मनुष्य आहेत, हे जीवात्मेच आहेत. म्हणून हे सगळे जण एक कर्तृत्व घेऊन चाललेले आहेत. म्हणजे आपण जे सुरुवातीला अगदी व्याख्यानाची जेव्हा आपण सुरुवात केली होती अध्ययन वर्गाची, तेव्हा आपलं उद्दिष्ट हेच होतं की आपल्याला जाणून घ्यायचंय की आपलं उद्दिष्ट खरं काय आहे आणि कशा प्रकारे आहे. तर आपण कुठे ना कुठे म्हणू शकतो जो हा इथे त्यांनी आपल्याला एक विलक्षण बोध करून दिलेला आहे की आपण सगळेच सृष्टीकर्ता आहोत. कारण आपण कुठे ना कुठे छोट्या छोट्या गोष्टीतून अगदी स्त्री पुरुष खास करून ते संलग्न होऊन तर अगदी जीवात्मा म्हणजे समस्त मनुष्य सृष्टी उत्पन्न करतात. ते त्यांचं मुख्य कार्य आहेच आहे. पण आजच्या व्यावहारिक दैनंदिन लौकिक जीवनाला अनुसरून सुद्धा जे आपण एक छोटे छोटे काहीही कॉन्ट्रीब्युट करतो, जे काही कार्य करतो ते सुद्धा एक प्रकारचं ह्या सृष्टीमध्ये आपण त्याचं कर्तृत्वच आपण घेऊन करत आहोत. अहमपणा इथे मी म्हणत नाही, एक कर्तृत्व, एक कर्तव्य आपण म्हणू शकतो की एक कर्म आहे, एक कर्तव्य आहे, कार्य आहे. ते आपण करत चाललेलो आहोत आणि म्हणून आपण सगळेजण, सगळे जीवात्मे, सगळे पशु सुद्धा, कारण पशु सुद्धा त्यांच्या स्तरावर ते कार्य करत आहेत. आणि म्हणून आपण सगळे काही त्या परमेश्वराचाच भाग असल्यामुळे आपण सगळे कुठे ना कुठे सृष्टी करता आहोत. हा एक अत्यंत सुंदर बोध आपल्याविषयी, आपल्याला जे जाणून घ्यायचंय स्वतःविषयी की आपण ह्याच्याहूनही काही वेगळे आहोत का, तर हे आपल्याला इथे याज्ञवल्क्य ऋषींनी या मंत्रातून सांगितलेलं आहे. तर पुढील विभाग जो आपला असेल, विवेचन असेल, ते पुढील भाग जो आहे मग आता देवता सृष्टी आणि अन्न आणि अन्नाद जी काही नंतरची सृष्टी उत्पन्न झाली आणि मग ते आत्मतत्व कसं आहे ह्याचा उल्लेख जो झाला, जो विवेचन आपलं आहे ते आपण नंतरच्या भागामध्ये पाहूया. आज आपण इथेच थांबूया. पुढील व्याख्यानामध्ये आपण विवेचन करूया. धन्यवाद. हरिओम. आजच्या व्याख्यानाविषयी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. काहीच हरकत नाही. गौरीताई नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार ताई. खूप छान बोललात तुम्ही आणि तुमच्याकडे बघून मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी असं म्हणावंसं वाटतं. हा, नाही नाही, आता धन्यवाद तुम्ही धन्यवाद ताई. जी एक भूमिका मांडली की माणसाचा जन्म कसा झाला, तर हम्म. अर्धनारी नटेश्वर ही संकल्पना म्हणजे तो पुरुष असतो आणि तो पुरुष स्वतः एकटा वाटायला लागतो, मग त्याचं आकाश मोकळं असतं थोडक्यात. हम्म. म्हणून हम्म. हम्म. तो आपल्यातच स्त्री निर्माण करतो आणि मग पूर्णत्व त्यांनी ते स्वतःमध्ये तयार केलं आणि हम्म. मग हम्म. पुढची हम्म. सृष्टी जन्मास आली म्हणजे मनु हम्म. आणि हम्म. सत्य शतरूपा. शतरूपा. हा, मनु आणि हम्म. शतरूपा. मग हम्म. त्यांना हम्म. मुलं झाली.
थोडक्यात हम्म. 3 मुलं 4 मुली काहीतरी, तुम्ही ते मला एवढा संदर्भ काम हा 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 हा, काही हरकत नाही. हा. तर त्यांना जी मुलं झाली, मग आपण हम्म. पुढची हे कसं म्हणता येईल, म्हणजे मग त्यांनी पुन्हा कुणाशी लग्न केलं असेल, कारण पहिले तर हेच जन्माला आले. म्हणजे हा आता मी प्रश्न मला जसं हा 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 पूर्वीपासून डोक्यात आहे, की असं कसं, मग अच्छा पुढं काय? अच्छा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते. जसं मी म्हणलं, जसा तुम्ही उल्लेख केला आता अर्धनारी नटेश्वर. आता हम्म, अर्धनारी नटेश्वरचा खरा अर्थ आपण आता शिव आणि पार्वतीच्या ह्याच्यामध्ये पाहतो. पण आपण असं बरोबर. म्हणतो की शिव सुद्धा अपूर्ण होते जोपर्यंत शक्ती त्यांच्यासोबत जोडली गेली नाही. हम्म, बरोबर? हम्म, म्हणजे इथे बरोबर. सांगण्याचं हे होतं की जेव्हा तो आत्म्याने, म्हणजे जो कोणी ब्रह्मतत्व, आपण परमतत्व म्हणू, आत्मा म्हणू, त्याने पुरुष स्वरूप धारण केलं. पण हम्म, कुठे ना कुठे त्याला असं वाटलं की आपण अपूर्ण आहोत, आपण पूर्ण नाहीये. हम्म, म्हणून त्यांनी इथे हम्म, सांगितलं की त्याचं जे काही जीवन असेल, त्याला इथे आकाश म्हणू आपण, ते त्यांनी हम्म, जाणवलं त्याला की ते अपूर्ण आहे. मग आता ते हम्म, व्याप्त करण्यासाठी तेवढंच सामर्थ्य असणारी एक शक्ती आपल्याला हवी आहे. आणि मग हम्म, हम्म, त्या म्हणजे त्या आत्म्याकार पुरुषाने त्याचा अजून एक जो विभाग केला, जसा एक झाला पुरुष आणि एक झाला हम्म, स्त्री. म्हणजे जे हम्म, तत्व होतं ब्रह्मतत्व, ते दोन भागांमध्ये आलं त्या आत्म्याने. हम्म, आता ही जी हम्म, अर्धनारी नटेश्वरची कल्पना आहे, ती अगदी ह्याच्यासाठीच आहे की कोणतेही, म्हणजे अगदी शिव सुद्धा जे आहेत ते आपल्या शक्तीशिवाय अपूर्ण आहेत. तर इथे ही हम्म, सगळ्यात आधी संकल्पना आली. बरोबर? आता हम्म, हम्म, त्याच्यानंतर मनु आणि शतरूपा ह्याचा उल्लेख उपनिषदामध्ये केलेला नाही. अजिबात नाही. हम्म, हम्म, याज्ञवल्क्य ऋषींनी हम्म, सांगितलेलं नाही, फक्त स्त्री आणि पुरुष ते आचार्यांनी हम्म, सांगितला. आता हम्म, ह्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं की त्यांचे पुत्र जन्माला आले किंवा हम्म, पत्नी जन्माला आल्या. आता ह्या हम्म, जसं मनुष्य आणि स्त्री हे पती पत्नी होऊन त्यांच्या संयोगातून मग ही नंतरची प्रजा निर्माण हम्म, झाली, जसं प्रसूती आणि हम्म, दक्ष. हम्म, आता ह्याचा जर हम्म, नंतरची वंशावळी काढली तर ती खूप मोठी आहे. म्हणजे नंतर मनूंचा हम्म, जो वंश वाढत गेला, तो हम्म, खूप वाढत गेला. त्याचं खूप सविस्तर वर्णन आहे मनुस्मृतीमध्ये. जर तुम्हाला हम्म, तुमच्या खरंच प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल, तर मी तुम्हाला अगदी सांगेल की तुम्ही मनुस्मृतीचा जो द्वितीय अध्याय आहे, द्वितीय अगदी तुम्ही हम्म, तो वाचा, पहिला आणि द्वितीय अध्याय. तुम्हाला पूर्ण हम्म, संदर्भ लागेल की हा जो हम्म, मनूंचा वंश आहे, अगदी आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण सगळेच त्या मनूंचे वंशज आहोत. आपले सगळ्यात हम्म, पहिले पूर्वजच मनू आहेत. मग आता हम्म. जर आपण ते काढायला गेलो ती समस्त वंशावळी, तर ते नाही नाही खूप नाही, मोठं मला वर्णन तसं आहे. तसं नाही म्हणायचं होतं. मला काय हा म्हणायचं, हा समजा आता आपण लग्न केलं, तर आपलं हा. एक कुटुंब असतं आणि मुलाचं एक कुटुंब असतं, आणि त्या कुटुंबातला एक मुलगा आणि दुसऱ्या कुटुंबातली एक मुलगी, असं लग्न होतं. तर आपल्या अच्छा दृष्टीने मनू हे एक कुटुंब आहे. मग त्यांचा मुलगा आणि मुलीचं लग्न करताना त्यांनी कोणतं कुटुंब किंवा काय, असं असा प्रश्न अच्छा, होता. अच्छा. ते हम्म, अगदीच व्यावहारिक व्यावहारिक ह्याच्याशी संबंधित आहे, लौकिक ह्याच्याशी. इथे हम्म, फक्त आपल्याला एवढंच त्यांनी सुचवण्याचा प्रयत्न केला, की बाबा मनुष्य सृष्टी कशी निर्माण झाली आणि मग हम्म, स्त्री पुरुषाचा पती-पत्नी, म्हणजे ते नुसते स्त्री आणि पुरुष पण होता कामा नये. त्यांचं हम्म, पती-पत्नी म्हणून मग जेव्हा ते संलग्न झाले, हम्म, तेव्हा मग हम्म, त्यांनी अनेक प्रजा निर्माण केल्या. म्हणजे जसं स्त्री आणि पुरुष यांच्या संयोगातून प्रजा उत्पन्न होते किंवा स्त्री गर्भधारण करते, मग त्यांचे शिशु, मग त्यांचे शिशु, मग त्यांचे शिशु. इथे विशेष करून हे असं आपल्याला जाणून घेणं आवश्यक नाहीये की त्यांनी हम्म, मुलाचं हम्म, लग्न किंवा मुलीचं लग्न कोणाशी केलं. त्याचे संदर्भ अगदी आहेत, मी नाही म्हणत नाही. शिवपुराणात आहेत, हम्म, सगळ्या पुराणांमध्ये ह्याचे वंशावळ संदर्भ आहेत. पण इथे आपल्याला ज्या उद्दिष्टाने हे मी सांगितलं, ते उद्दिष्ट एवढंच आहे, जे आपल्याला सुचवलंय, की आपल्याला एवढंच जाणून हम्म, घ्यायचंय की बाबा, की फक्त स्त्री आणि पुरुष सृष्टीमध्ये वावरतायत, त्याचं काही हम्म, महत्व नाही. जेव्हा ते एकरूप झाले पती पत्नी म्हणून आणि त्यांच्या त्या एकरूप होण्यातून मग जी काही प्रजा उत्पन्न झाली, त्याचा इथे त्यांनी सांगितलंय की मग ही जीवात्मा सृष्टी कशी उत्पन्न झाली. पण ते नंतरचे जे उत्तानपात किंवा मी जे सांगितलं प्रसूती आणि प्रजापती दक्ष, हम्म, मग त्यांच्या कन्या हम्म, वगैरे, ह्याचं अगदी हम्म, सविस्तर वर्णन आपल्याला पुराणांमध्ये हम्म, आढळतं. पण इथे आपल्याला ताई तो सखोल अभ्यास करणं अपेक्षित नाहीये. आपल्याला फक्त इथे जाणून घेणं अपेक्षित आहे की मनुष्य सृष्टीचा नंतर विकास कसा होत गेला किंवा स्त्री आणि पुरुष नुसते असून नाही, तर ते पती पत्नी झाले आणि एकमेकांना त्यांनी पूर्ण केलं.
आणि मग ती हम्म. प्रजा कशी उत्पन्न झाली एवढंच आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे. कारण उपनिषदामध्ये याचा विशेष नाव घेऊन उल्लेख नाही. पण मी समजावं सगळ्यांना म्हणून मी तो आचार्यांनी जे सांगितलं होतं त्याचा उल्लेख केला होता. नाही, बेसिकली मी सायन्स स्टुडंट आहे. अच्छा. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर हे ज्या अगदी अगदी पद्धतीने आम्ही विचार करतो, तर अगदी कुठेतरी अगदी विज्ञान अगदी आणि अध्यात्म असं जर सखोल, बाकी काही अगदी त्याच्या मागे बरोबर आहे. उद्देश नव्हता विचारण्यामागे. अगदी पण हा बरोबर. नाही प्रश्न नाही अगदी बरोबर अजूनही आहे. कायमच राहिला मनात. म्हणजे विचारू नाही शकत दुसरं कोणाला, पण आता विषयच निघाला म्हणून म्हंटल विचारावं. नाही अगदी बरोबर आहे. म्हणजे मी रिलेट करू शकते. मी स्वतः आयुर्वेदाची संशोधक आहे. मी स्वतः आयुर्वेद हम्म, स्टुडंट आहे. माझं सगळं हम्म, संशोधनाचं कार्य हे विज्ञानाशी संदर्भातच आहे आयुर्वेदामध्ये. हम्म, हम्म, तर हम्म, मी नक्कीच समजू शकते की हा गोंधळ आपला नक्कीच होतो. पण हम्म, मी हम्म, खरं सांगू का उपनिषदाचा जो अभ्यास आहे किंवा जे काही हम्म, त्यांनी सांगितलंय उपनिषदामध्ये अ, हम्म, हे थोडंसं आपण म्हणू शकतो की ती वैदिक संस्कृती किंवा तो जो काळ होता त्याला हम्म, अनुसरून थोडंसं आपल्याला वर्णन आहे. पण तुम्ही जर हम्म, नंतरचा वाचलं त्याचं साहित्य जसे हम्म, दर्शन ग्रंथ आहेत, पुराण आहेत हम्म, किंवा हम्म, महाभारत अगदी वाचलं, रामायण वाचलं तर तुम्हाला याचे वैज्ञानिक संदर्भ सापडतील. अगदी सापडतील. हम्म. कारण महाभारतामध्ये जे 100 कौरव जन्माला आले, त्याला आता आज टेस्ट आपण टेस्ट बेबी. ट्यूब बेबी म्हणतो. हां. येस. तर त्याचं जर संशोधन होऊ शकतं, तर ह्याच्यावरही नक्कीच संशोधन होऊ शकतं. असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी नक्कीच समजू शकते. पण मला छान वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारला. कारण आम्ही स्वतः हे संशोधन करतो आणि ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे संस्कृत आणि जे काही विज्ञान आहे, ह्याचंच तर आपल्याला इथे आपल्याला साधायचं आहे, की खरंच वैज्ञानिक दृष्टिकोन अजून कशा पद्धतीने आपण सांगू शकतो. तर आपण नाही, नक्कीच असं प्रयत्न करूया. विज्ञान जिथं थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं, हे माहिती आहे. हं, हं, पण हं. तरी सुद्धा विज्ञान आणि अध्यात्मात हे कुठंतरी अजून भांडण चालू आहे. म्हणून म्हटलं चला प्रश्न नाही, नाही. विचारावा. अगदी अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण आता हे सुद्धा मानसपुत्र आहेत असं म्हणतो आपण. पण आता हं. आजपर्यंत कोणी खरा अर्थ स्पष्ट केला नाही, की मानसपुत्र म्हणजे नक्की काय? तर थोड्याशा गोष्टी आहेत ज्या गूढ आहेत आणि काही हं. म्हणून त्या ऋषीमुनींनी कदाचित गुप्त ठेवल्या, की फार त्याच्यामध्ये लोकं काय वेगवेगळे प्रयोग करतील सांगता येत नाही पुढे जाऊन. जेवढं प्रकट करायचं तेवढंच ते प्रकट होतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे जेवढं हं. विज्ञानाला सुद्धा तेवढंच दिलंय. अ, असं हं. वाटतं मला शास्त्राने, की जेवढं ते अजून हे करू शकतात. ज्या गूढ गोष्टी आहेत त्या अजून गुप्तच ठेवलेल्या आहेत. सगळं ज्ञान प्रगट झालेलं नाहीये. नाही, जेवढं खोलात आपण शिरतो हळूहळू ते मिळतही जातं ज्ञान. आता अगदी, सध्या अगदी. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय आम्ही. अरे बरेच वाह, वाह, वाह! साधक आहे. त्याच्यामुळे बरं, बरं. हे द्वैत, अद्वैत, अध्यात्म, बरं, बरं, बरं. म्हणजे ह्या बरं, काही बरं, बरं. गोष्टी समजतायत, संकल्पना कळतायत, पण अजून बऱ्याच कळून घ्यायच्या आहेत. नाही, फार नाही. कौतुक अगदी वाटतं की खूप कमी वयात तुम्ही या सर्व ह्याच्यात शिरलात आणि महत्वाचं नाही. म्हणजे व्याख्यान देतायत, हे खूप कौतुकाची गोष्ट आहे. नाही, नाही. धन्यवाद दा- आणि सगळे तुम्ही आहात मला तेवढं सहाय्य करणारे आणि या चर्चेतून मलाही खूप शिकायला मिळतं. खरं तर हम्म, त्याच्यामुळे धन्यवाद की तुम्ही हा प्रश्न विचारला. मला छान वाटलं की विज्ञानाशी संदर्भात खरंच असा गोंधळ आहे जो आमच्याही मनामध्ये उत्पन्न होतो. आम्हाला खूप प्रश्न पडतात. आम्ही लिहून ठेवतो. त्याचं उत्तर हम्म, शोधण्याचा प्रयत्न करतो. पण जसं तुम्ही म्हणालात की विज्ञानाच्या नंतर अध्यात्म विज्ञान संपलं किंवा अध्यात्म सुरू होतं. काही गोष्टी हम्म. अत्यंत विलक्षण आहेत, ज्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. पण त्याच्यावर अनुभवता संशोधनाचं येतात कार्य त्या. सुरू आहे. हां, डोळ्याला अगदी, अगदी. दिसत नाही, पण साक्षात्कार होतो किंवा आतून असं जाणवतात बऱ्याच गोष्टी. त्या अगदी, एक्सप्लेन अगदी. नाही करता येत. कदाचित ही गोष्ट सुद्धा काही वर्षांनी कळेलही किंवा तशीच राहील माहित नाही. नाही, नाही. अगदी नाही, नाही. आता बरेच जसं मी म्हटलं, की मानसपुत्र कसे होते? मग हे जे आपण ऐकतो मानसपुत्र म्हणजे नक्की कसे? तर यांचा जन्म जसं 5 पांडव कसे जन्माला आले, ते सुद्धा जी मंत्रशक्ती वगैरे होती, हम्म, ह्याच्या हम्म, पण गोष्टींवर संशोधन सुरू आहे. कारण हो. वैज्ञानिकदृष्ट्या जर ते पाहिलं तर तसं ती गोष्ट वेगळी आहे. तर 2 पैलू हम्म, हम्म, असतातच. त्या हम्म, अनुषंगाने हम्म, अभ्यास हम्म. नक्की असला पाहिजे. त्यामुळे मला खूप छान वाटलं. धन्यवाद ताई. आपण धन्यवाद. पर्सनल बोलू आता, ग्रुपवर सगळ्यांना दुसरं बोलायचं असेल
धन्यवाद. बर बर बर, ठीक आहे, चालेल, धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? मला वाटतं प्रश्न संपलेत बहुतेक. तर आहे सर, पण लिहून ठेवून मग विचारते. बर बर. कारण की 9 वाजून 5 मिनिटं झाले, लेट होईल खूप. हा, नंतर विचारते. ग्रुपवर टाकू शकता ताई, ग्रुपवर टाकू शकता, काही हरकत नाही, किंवा पर्सनली मला पाठवू शकता, मग मी पुढच्या विवेचनामध्ये त्याचं ओके. सांगते. हो, चालेल. ज्यांना प्रश्न असतील त्यांनी उपनिषद ग्रुपवर टाकावेत, म्हणजे हा, मग अगदी अगदी. म्हणजे अभिप्राय सुद्धा जर कळवले तरही म्हणजे अजून आपल्याला चर्चासत्राला वाव मिळेल किंवा त्याच्यातून आपल्याला चर्चा करता येईल. तर अभिप्राय सुद्धा नक्की कळवावेत, किंवा आपल्याला त्याच्यातून काही वेगळं समजलं असेल, वेगळा दृष्टिकोन असेल, तर तोही अगदी ग्रुपवर तुम्ही शेअर केलात तर त्याच्यातून नक्कीच आपल्या ज्ञानाची सगळ्यांची देवाणघेवाण चांगल्या पद्धतीने होईल. कारण आपल्या अध्ययन वर्गाचं हे एक अजून एक उद्दिष्ट आहेच आहे. त्याच्यामुळे अगदी तुम्ही ग्रुपवर जरी टाकलं तरी अगदी चालेल, काहीच हरकत नाही. सर, शांती मंत्राने करूया मग. हो. हा. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. धन्यवाद. हरि ओम.